कॉन्क्लेव्हमध्ये आणखी एक उद्देश आहे, तो म्हणजे इथं आजवर काम करत आलेल्या आरोग्य दूतांचा सन्मान करणं आणि त्यामुळेच मी हा एक सन्मान अनाउन्स करते. फिलंथ्रॉपिस्ट ऑफ द इरा म्हणून सन्मानित करण्यात येत आहे डॉक्टर अनिल काशी मुरारका यांना. त्यांच्या कार्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर अनिल काशी मुरारका हे नाव आरोग्य, शिक्षण, तरुणांचं स्वास्थ्य, व्यसनमुक्ती, वृद्ध सेवा अशा समाजाच्या प्रत्येक विभागाशी घट्ट जोडलं गेलेलं आहे. त्यांच्या अहोरात्र चालणाऱ्या कामाची दखल भारत सरकारनंही घेतली आहे. त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आलं आहे. स्वच्छ निरोगी भारत हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकारण्यासाठी डॉक्टर मुरारका यांनी विशेष सहभाग घेतला आहे आणि त्याबद्दल भारताच्या पंतप्रधानांकडूनही त्यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. ते स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून ओळखले गेले आहेत. कोविड काळातही त्यांनी आरोग्य सेवकांसोबतच अगदी रिक्षा चालकांचीही काळजी घेत माणुसकीचं उदाहरण उभं केलं. बेस्ट रिजनरेटिव्ह मेडिसिन अँड सेल्युलर थेरपी सेंटर इन इंडिया यासाठी न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटचे डॉक्टर आलोक शर्मा आणि डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून घेऊया. न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट ही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्सवर काम करणारी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली संस्था आहे. आजपर्यंत जगातून 100पेक्षा जास्त देशातून रुग्ण इथं उपचार घेण्यासाठी आले आहेत. ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मतिमंदता, गतिमंदता, हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी पॅरालिसिस अशा प्रकारच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट हा आशेचा किरण आहे. इथं देण्यात येणाऱ्या सेल थेरपीज, रिजनरेटिव्ह मेडिसिन, न्यूरो रिहॅबिटेशन थेरपी, इंटिग्रेटिव्ह थेरपीजमुळे रुग्णांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात. डॉक्टर आलोक शर्मा आणि डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांचा सन्मान करण्यात येणार आहे. बेस्ट अँटी एजिंग हॉस्पिटल इन इंडिया यासाठी सन्मान करण्यात येणार आहे मोनिका वच्छानी आणि डॉक्टर पल्लवी खूपचंदानी यांचा. त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. केअरलेस वेलनेस इन्स्टिट्यूट ही अशी संस्था आहे जी निरोगी आयुष्य सर्वांना मिळावं यासाठी सातत्यानं कार्यरत आहे. पारंपरिक आणि आधुनिक औषध प्रणालीचा वापर करून प्रतिकारशक्ती वाढवणे तसंच शारीरिक आरोग्य सुधारताना मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आणि रुग्णांचे सर्वांगीण आरोग्य सुधारणं हे कार्य सतत करीत असते. श्रीमती मोनिका वच्छानी आणि डॉक्टर पल्लवी खूपचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली HBOT म्हणजेच ऑक्सिजन थेरपी, रिजनरेटिव्ह थेरपी, ओझोन थेरपी, योग, डीप टिश्यू ॲक्टिव्हेशन थेरपी अशा अनेक तारुण्य आणि स्वास्थ्यवर्धक थेरपीज केअरलेस वेलनेस इन्स्टिट्यूटमध्ये नवी मुंबई इथं कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान झी24 तासतर्फे करण्यात येतो आहे. बेस्ट अँटी एजिंग हॉस्पिटल इन इंडिया यासाठी सन्मान करण्यात येणार आहे मोनिका वच्छानी आणि डॉक्टर पल्लवी खूपचंदानी यांचा. यानंतरचा सन्मान करण्यात येतो आहे बेस्ट रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर ऑटिझम या सेवेसाठी आणि हा सन्मान करण्यात येणार आहे डॉक्टर हेमा बिजू आणि मिस कृष्णवेणी कन्नन यांचा. त्यांच्या कार्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. ऑटिझम किंवा स्वमग्नता, सेरेब्रल पाल्सी, गतिमंदता किंवा अतिचंचलता म्हणजे काय हे पालकांना समजायला वेळ लागतो आणि ते समजल्यावर ते स्वीकारून आपल्या मुलासाठी बेस्ट काय यासाठी झगडणे, त्याला तयार करणे आणि स्वावलंबी बनवणे हा प्रवास अत्यंत अवघड असतो. अशा मुलांना एकत्रितपणे एका छताखाली रिजनरेटिव्ह मेडिसिनच्या नवीन उपचार पद्धतींबरोबरच संपूर्ण ऑक्युपेशनल थेरपी, स्पेशल एज्युकेशन, स्पीच थेरपी, बिहेवियरल थेरपी असे उपचार ऑटिझम चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरद्वारे दिले जातात. गेल्या 20 वर्षांपासून ही संस्था कार्यरत आहे. न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटचे ऑटिझम चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर आणि हा सन्मान करण्यात येणार आहे डॉक्टर हेमा बिजू आणि मिस कृष्णवेणी कन्नन यांचा. यानंतरचा सन्मान करण्यात येतो आहे बेस्ट ऑटिझम पॅरेंट अँड प्रोफेशनल असोसिएशनसाठी सन्मान करण्यात येणार आहे डॉली ठक्कर आणि हिरल गांधी यांचा. तत्पूर्वी त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून घेऊया.
ऑटिझम म्हणजे स्वमग्नता, गतिमंदता, सेरेब्रल पाल्सी, अतिचंचलता अशा पद्धतीच्या कोणत्याही लहान मुलांच्या आजारामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी आधार गरजेचा असतो. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य ती माहिती त्यांच्या पालकांना आणि केअरगिव्हर्सना मिळणं. अशा मुलांचे डॉक्टर आणि थेरपिस्ट त्यांचे जणू पालकच असतात. त्यांच्यापर्यंत वैद्यकीय क्षेत्रात अशा मुलांसाठी असणारे उपाय तसंच नवसंशोधन आणि उपचार पद्धतींची योग्य माहिती ऑटिझम कनेक्ट या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पोहोचवली जाते. ऑटिझम कनेक्टचं कार्य संपूर्ण जगभर पसरलेलं असून विविध देशांमध्ये आजपर्यंत अनेक आरोग्यविषयक परिसंवादाचं आयोजनही करण्यात आलं आहे. अशा प्रकारचं कार्य करणारी भारतातली एक अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणजे ऑटिझम कनेक्ट. या संस्थेद्वारे 45,000हून अधिक डॉक्टर्स, थेरपिस्ट आणि इतर अनेक जण जोडले गेलेले आहेत. ऑटिझम कनेक्टनं केलेल्या कामाचं झी24 तासकडून त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन तसंच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यांचा सन्मान करण्यात येतो आहे. सन्मान करण्यात येणार आहे डॉली ठक्कर आणि हिरल गांधी यांचा. बेस्ट हेल्थ अवेअरनेस ॲक्टिव्हिटी TV प्रोग्रॅमसाठी आता सन्मान करण्यात येणार आहे डॉक्टर महेश चिटणीस यांचा. त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. 22 वर्षांपूर्वी जेव्हा सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि माहितीचे विविध स्रोत समाजासाठी उपलब्ध नव्हते तेव्हा आरोग्य, जागृती आणि अचूक शास्त्र शुद्ध माहिती हा दृष्टिकोन ठेवून डॉक्टर महेश चिटणीस यांनी हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम डिझाईन मीडियाच्या माध्यमातून सुरू केला. हा कार्यक्रम सर्वांना अतिशय जवळचा वाटतो तो त्यातील पारदर्शकता, अचूक माहितीमुळे. याचबरोबर डॉक्टर महेश चिटणीस, डॉक्टर शलाका जोशी आणि दीप्ती साठे यांचे डिझाईन मीडियाच्या माध्यमातून हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम्स, हेल्थ कॅम्प, आरोग्य जागरण मंचावरून लेक्चर्स, गरजू रुग्णांना योग्य मार्गदर्शन, विविध आघाडीच्या वृत्तपत्रांतून, मासिकांमधून लेखन असे प्रोजेक्ट्स अखंड चालू असताना सर्व कामात नियोजनापासून प्रत्यक्ष सादरीकरणापर्यंत अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना दीप्ती साठे आणि डॉक्टर शलाका जोशी यांचा कायम सहभाग असतो. लहानांपासून वृद्धांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या डॉक्टर महेश चिटणीस, दीप्ती साठे आणि डॉक्टर शलाका जोशी यांच्या कार्याचा सन्मान आज झी24 तास करत आहे. रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन अदिती हॉस्पिटल म्हणून सन्मान करण्यात येणार आहे डॉक्टर शैलेंद्र पाटील यांचा. त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर शैलेंद्र पाटील हे मुंबईतील अग्रगण्य ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे. ते अदिती हॉस्पिटल आणि बोन अँड जॉईंट केअर सेंटर मुलुंडचे मालक आहेत. 3rd जनरेशन क्यूवीज रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सिस्टीम सादर करणारे ते पहिले ऑर्थोपेडिक आहेत. त्यांना मंचावर येण्याची मी विनंती करते. आणि यानंतर आपण सन्मान करणार आहोत शारंगधर फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे CMD जयंत अभ्यंकर यांचा. गेल्या 37 वर्षांपासून आयुर्वेदिक औषध निर्मिती क्षेत्रात ते कार्यरत आहेत. शारंगधर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड आयुर्वेदाच्या मूळ तत्वांना न सोडता कालानुरूप बदल केले. आयुर्वेदात गोळ्या आणल्या. आयुर्वेदिक औषधासंबंधी 117 पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत. घरचा वैद्य, रोगाचा समूळ नाश या पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांच्या आजवरच्या कार्याचा सन्मान झी24 तास आज करत आहे.